जळगाव भरारी बहुउद्देशीय संस्था व क्रेडाई यांच्या वतीने बहिणाबाई महोत्सवास शुक्रवारी सुरुवात झाली. बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून चैत्राम पवार यांनी उत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुखराज पगारिया, निळकंठ गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महोत्सवाला जळगावकर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. आणि आपण सर्व मिळून मला वाटतं या महोत्सवामध्ये ज्यांनी स्टॉल लावले त्यांनी आपण सर्वांनी जळगावकरांना आवाहन करूया की आपण सर्वांनी या बहिण्या महोत्सवाला भेट द्या. आणि भेट देत असताना आपली संस्कृती आणि संस्कार काय आहे, कारण आपली खानदेशी संस्कृती सुद्धा आपल्याला इथे कलेच्या माध्यमातून दिसणार आहे. इथे शाळेचे लहान लहान विद्यार्थी पासून तर आमच्या बचत गटाच्या महिला असतील त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मग ती राष्ट्रभक्ती असेल, खानदेशी गाणं असतील, वेगवेगळे पोवाडे असतील, या सर्व गोष्टींचा उहापोह इथे होणार आहे आणि आमची खानदेशी संस्कृती सुद्धा आम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणून आपण जळगावकरांनी जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि जेवढे स्टॉल लागलेले त्या स्टॉलमध्ये सुद्धा भेट देऊन जी मेजवानी आपल्याला इथे मिळणार आहे त्या मेजवानी सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. कारण प्रत्येक आमची भगिनी सुगरण म्हणून वेगवेगळे देण्याचा एक पदार्थ असतो. म्हणजे कोणी कचुरी असेल, कोणी ओले बिबडे असतील, वेगवेगळं कोणी काही बनवण्याचा प्रयत्न असेल, त्या स्टॉलचा सुद्धा आपण सर्वांनी स्वाद घ्यावा आणि त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम मला वाटतं आपण सर्वांनी करावं ही सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्व भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब आपल्याला 2 संदेश कायम देतात की आपण ह्या विकसित भारताचे भागीदार होण्यासाठी नक्कीच मला वाटतं आपलं काय योगदान राहील, या विकसित महाराष्ट्रासाठी आपलं काय योगदान राहील, या विकसित जळगाव शहरासाठी आपलं काय योगदान राहील, याच्यासाठी मला वाटतं आपण 2 गोष्टीचा नक्कीच नियम पाळण्याचा प्रयत्न करूया. एक पेड माँ के नाम, सर्वांनी एक झाड आपल्या आईच्या नावाने लावा आणि जगवण्याचा प्रयत्न करा. दुसरे एक विनंती करेल की स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करा. कारण आपण बघताय की किती कॉम्पिटिशन चालू आहे सर्व देशांची, त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू जर आपण खरेदी केल्या, भारतात बनणाऱ्या वस्तू जर आपण खरेदी केल्या तर मला वाटतं आपला देश मोठा होईल. म्हणून आपण मोठं होऊन महत्त्वाने आमचा देश कसा मोठा होईल याच्यासाठी आपली भागीदारी खूप महत्त्वाची. लोकांनी सांगण्यापेक्षा मी माझ्यापासून सुरुवात करेल हा प्रयत्न मला वाटतं आपण सर्वजण करूया ही सर्वांना विनंती करतो. पुन्हा सर्वजण आलात, सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आम्हाला महापालिकेमध्ये सर्वांनी 100% महायुतीला जागा दिल्या म्हणून आपलं सर्वांचं धन्यवाद देतो की आपण पुन्हा आम्हाला सेवेची संधी दिली. सर्वांचे ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की व्यवस्था तयार करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मनोबलचे ते एक निर्माते आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि देणारा आहे तो माणूस. मी खेड्यापाड्यासाठी त्यांच्याकडे पैसे मागायला जातो तर लगेच हो. म्हणजे काही माणसं, रतनलाल बापनाजींनी मला उंची दिली, पुखराजजींनी मला उंची दिली, केशव स्मृतीने मला उंची दिली, SD सीडनं मला उंची दिली. आमचे डॉक्टर इथे बसलेले आहेत, भरतदादा आहेत, डॉक्टर प्रसन्न कुमार आहेत, या सगळ्या लोकांनी, यजुवेंद्र महाजनने आणि माझ्या सगळ्या शिक्षकांनी मला मोठं केलं. ते मोठेपण त्यांनी जे केलं ते तुमच्यापर्यंत पोहोचलो म्हणून मी इथे आलो. आमच्या सर्व शिक्षण विभागाच्या वतीनं, आमच्या उज्ज्वल इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका त्यांच्याही वतीनं त्यांची धडपड मी पाहतो आहे. इथल्या सगळ्या संस्थांची शिक्षकांची धडपड माझ्यापर्यंत येतेच. काहीही चांगलं केलं की ते माझ्यापर्यंत येतं. अगदी तुमच्या पाठीमागे चंद्रशेखर बसलेले आहे, त्याच्याही शाळेत मी खूप वेळा जातो. रिटायर झालो तरी हे लोक 18 वर्ष झाले रिटायर होऊन मला काही बसू देत नाही. तुम्ही पण आज मला बसू दिलं नाही. तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो. आणि कुठे थांबायचं ते मला कळतं. मला खूप बोलता येतं, तासभर बोलतो मी, पण मग ते थांबलं पाहिजे ना. खूप खूप धन्यवाद. ह्या सगळ्या आशीर्वादामुळे आम्ही पद्मश्रीपर्यंत पोहोचलो. त्यावेळेस जळगावकरांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. आणि भरारी फाउंडेशन जे पर्यावरणात काम करतात, आम्ही वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून पर्यावरण हा विषय घेऊन जंगल, जल, जमीन आणि पशुधन याचं सातत्याने काम करतोय. आणि एक सांगायला आनंद होईल की 21 तारखेला
मी जळगावमध्ये होतो. जळगावमध्ये एक सेवारत नावाचं एक गट काम करतो, युनिट काम करतो. ते विदाऊट रजिस्टर आहे आणि ते काम सगळं डॉक्टर निलिमाताई शेटिया बघतात. त्यांच्या संपर्कात आलो आणि आम्ही एक विषय मांडला की आम्हाला काही वृक्ष लागवड करायचे आहेत. तर आम्हाला एका तासामध्ये 6,642 आंब्याची रोपं त्यांनी उपलब्ध करून दिली. मला वाटतं जळगावकरांनी ठरवलं तर खूप काही होऊ शकतं. आणि त्या दिवशी आम्ही कलेक्टर साहेब, CO मॅडम आणि एसपींची पण भेट झाली. कलेक्टर साहेबांकडून लक्षात आलं की जळगाव जिल्ह्यामध्ये पण 29,000 हेक्टर वनक्षेत्र हे ग्रामसभांना दिलं आहे. तर याचं डेव्हलप करण्यासाठी भरारी फाउंडेशनने जर पुढाकार केला तर पर्यावरणावर आधारित जीवनशैली जी आपण ते विकसित करू शकू. मला सन्मान दिला की माझ्या हस्ते मी पुरस्कार देण्याच्या लेवलचा बिलकुल नाही, पण पद्मश्री शब्द लागला आहे. आम्ही पुरस्कारासाठी काम नाही करत, पण हा सगळा जनजाती समाज आहे. यांनी पण मोदीजींची घोषणा आहे 2047, याच्यामध्ये हा सगळ्या समाजाने सहभागी व्हावं. राजूमामाने तो विषय मांडलाच आहे. त्या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालावं यासाठी हा सगळा प्रयत्न चालला आहे. पण ज्या दिवशी पुरस्कार घोषित झाला, आमच्या समोर पर्यावरणामध्ये काम करणारे पूर्ण खानदेशातली टीम फिरायला लागली. त्यांना भरारी फाउंडेशनच्या आधीच भेट झालेली होती. मग आम्ही असा विचार केला की हा जो पद्मश्री आहे हा पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, व्यक्ती आणि आपला खानदेशाचा सन्मान आहे असं म्हणतो आम्ही स्वीकारला. आणि त्याचा मान सन्मान आपल्या सगळ्यांकडून मिळालं हे सातत्याने आमच्या लक्षात राहील. आज मला थोडा उशीर झाला, पण भरारी फाउंडेशनने मला इथं बोलवलं, सन्मान केला आणि आदराने मला व्यासपीठ दिला. त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभार मानतो.